नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय एबीपी माझा. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अर्थातच राज्याच्या राजकारणातली सगळ्यात मोठी. धनंजय मुंडे थोड्याच वेळात राजीनामा देणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ते आपला राजीनामा सुपूर्द करतील. रात्री झालेल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांना मुंडे राजीनामा देत असल्याचं सांगण्यात आलंय. अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी मुंडे आज राजीनामा देतील असं मुख्यमंत्र्यांना सांगितलंय. तर नैतिकतेच्या आधारावरती धनंजय मुंडे आज राजीनामा देणार आहेत. भाजप शिवसेनेचाही मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भातला दबाव वाढलाय. बैठकीमध्ये फडणवीसांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना हत्येचं गांभीर्य समजावून सांगितलंय. मुंडेंच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादीनं निर्णय घ्यावा असा बैठकीत सूर निघाला. सध्याची परिस्थिती पाहता मुंडेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री आग्रही होते. दरम्यान धनंजय मुंडे राजीनामा देणार हे निश्चित झाल्यावर नवीन समीकरणांच्या चर्चा होत आहेत. धनंजय मुंडेंचा राजीनामा कोणाच्या पथ्यावर पडणार असा प्रश्न उपस्थित होतोय. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर भुजबळांच्या पुनर्वसनाची शक्यता वर्तवली जातेय. तर प्रकाश सोळंके, अनिल पाटील आणि संजय बनसोडेंना सुद्धा आता मंत्रिपदाचे वेध लागलेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीच्या तपासात आरोपी सुदर्शन घुलेची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ कार महत्त्वाची ठरली. या काळ्या कारमध्ये